सृष्टी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण अशा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून घेऊन आलो आहोत. त्याच बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील. त्याचबरोबर सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. ते अनलिमिटेड व्ह्यू मध्ये आपण पाहू शकता. युट्यूब चॅनल मध्ये जा. युट्यूबच्या चॅनलमध्ये असलेल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येकाला जास्तीत जास्त सराव टेस्ट आमच्याकडून देण्यात येतील. त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात आलेली आहे. त्याचा लाभ शिक्षकांनी पालकांनी घ्यावा ही विनंती. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही प्रिंट काढून त्याचा अभ्यास करू शकता. हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सांगायला आनंद होतो की अशा क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस आहेत, जे रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ देतात, काही लाईव्ह स्वरूपात तासिका घेतात. तरी ह्या सर्व अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपण परीक्षेमध्ये पैकीची पैकी गुण मिळवू व उत्तम आपला नवोदयला नंबर लागेल, शिष्यवृत्ती प्राप्त होतो. त्याचबरोबर सैनिक स्कूललाही आपला नंबर लागू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयासाठी आमच्याकडून काय मिळणार तर थोडक्यात सांगतो. आमच्याकडून 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला उपलब्ध करून दिले जाते. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. चला, मी सोमनाथ चुनवणे आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक 76 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित उतारा क्रमांक 76 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा आगी खात्रीशीर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा अगदी छोटा आणि सोपा, सगळ्यात सोपा उतारा क्रमांक 76 तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला पुढे तासिका घेऊन जाता येईल. अभिनंदन प्रयोग, अभिनंदन प्रशांत. चला, मी उत्तर वाचतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून अभिनंदन सृष्टी, अभिनंदन श्रेया. चला, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. आधीच्या उत्तरातील 1-2 प्रश्नाचं आपलं कन्फ्युजन झालं, असं कन्फ्युजन या उत्तरामध्ये होणार नाही अशी मी अपेक्षा ठेवतो. उतारा क्रमांक 76. प्रवास करण्यासाठी स्वतःच्या 2 पायाशिवाय माणसाजवळ काही नाही असे कळावा विचार करणे कठीण आहे. त्याच्यापाशी ना घोडा ना उंट, अगदी बैलगाडीही नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करीत. माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतर गाडी आली असावी, पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळण्यास शिकला असावा. कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा. अशी शक्यता आहे की त्याचे पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली. बहुधा त्याने एखाद्या झाडाचा बुंदा कोरून पोकळ करून पहिली नाव निर्माण केली असावी.
पहा, आदी मानवाच्या काळातला हा अवतार आहे. त्यावेळेस चाकाचा शोध लागला नव्हता, अग्नीचा शोध लागलेला नव्हता आणि मिठाचाही शोध लागलेला नव्हता. यावेळेस माणूस कसा जीवन जगत होता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा जात होता, प्राण्यांची शिकार कसं करत होता. बघा, अश्मयुगीन मानव आपण इयत्ता 3री मध्ये शिकलोय पहा, दगडांचे हत्यार तयार करत होता, नंतर हाडांचे हत्यार तयार करायला लागला, नंतर धातूंचे हत्यार तयार करायला लागला. जसं जसं माणसाची प्रगती होत गेली तसं माणसाचं राहणीमान बदलत गेलं. याच्यावर आधारित हा उत्तर आहे. उत्तरा क्रमांक 76. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा उत्तर आहे आणि उत्तरावरील प्रश्नही अगदी सोपे तुमच्यासाठी घेऊन आलोय. चला तर मग पहिला प्रश्न तुमच्यासाठी, कसा प्रवास करीत असे. प्रारंभी म्हणजे कसं रे, सर्वप्रथम. प्रारंभीचा समानार्थी शब्द सर्वप्रथम. प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत, पायी, पर्याय सी घोड्याच्या पाठीवर वरून आणि पर्याय डी बैलगाडी. सगळ्यात प्रारंभी विचारलंय त्यांनी, आत्ताचा काळ नाही. प्रशांत बी उत्तर देतोय. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे बघा त्याचं. काळजीपूर्वक पहिली ओळ वाचली तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मी तुमच्यासाठी ओळ क्रमांक शोधून काढली. मला वाटलं तुम्हाला शोधायला त्रास नको. श्रेया बी उत्तर देते. श्रेया चौरे बी उत्तर. चला बघू पुढच्या काय येत आहे. सगळे उत्तर टाका. श्रेयक बी उत्तर देतोय. पहिल्या टोळीत उत्तर म्हणजे प्रश्न. साक्षी खाडे बी उत्तर देते. सृष्टी गंडाळ बी देते. श्रेयक तिसऱ्या ओळीत उत्तर, दुसरी ओळीत उत्तर. श्रेयक बरोबर आहे तुझं, पण तिसऱ्या ओळीत पण उत्तर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी, पण चालतला समानार्थी शब्द तुला वापरावा लागेल. पहिल्या ओळीमध्ये योग्य शब्द आणि योग्य उत्तर पण काढलेलं आहे. श्रावणी बी उत्तर देते. चला, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्न पहिला, प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पायी. पहिल्या ओळीमध्ये म्हणलंय, प्रवास करण्यासाठी स्वतःच्या 2 पायाशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते. याचं योग्य उत्तर आहे पायी. पायी पायी पर्याय उत्तर टाका. प्रश्न दुसरा, माणसाचे पहिले नाव कसे निर्माण केले असावे. शेवटच्या ओळीत उत्तर आहे बा. सगळ्यांचं उत्तर मला अपेक्षित आहे. ओळ शेवटची वाचले की तुम्हाला उत्तर मिळून जाते. तरी तुम्ही उत्तर टाकत नाहीत, याचा अर्थ तुम्ही फक्त बघायची भूमिका करतात, सहभागी होत नाहीत. आणि जो विद्यार्थी सहभागी होत नाही तो यशस्वी होत नाही. खेळांमध्ये पोहण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी जर आपण एका ठिकाणी बसून नुसतं बघत राहिलो तर आयुष्यातही कधी आपल्याला खेळता येणार नाही, पोहता येणार नाही, सायकल चालवता येणार नाही. त्याचप्रमाणे अभ्यासातही आपण जर सही झालो नाही, नुसतं बघायची भूमिका केली, सर शिकवताय आपण नुसतं बघायचं, तर आपण कधीही मार्क मिळवू शकत नाही. आपण त्या शिक्षणामध्ये, त्या अध्यापनामध्ये सहभागी झालो पाहिजे आणि आपलं उत्तर टाकलं पाहिजे, भले ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल. श्रेया बी उत्तर देते. आरती श्रावणी बी उत्तर देते. सृष्टी गंडाळ बी डी उत्तर देते. श्रेयोग डी, श्रेया डी, श्रावणी डी, प्रशांत शेवटची वेळमध्ये श्रेयोग डी उत्तर, साक्षी खाडे डी उत्तर देते. चला, सर्वांचं अभिनंदन, कोणाचे उत्तर चुकलं नाही. प्रश्न दुसरा, माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली असावी. पर्याय डी योग्य उत्तर, पोकळी करून. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी, कारण त्याला टिंब बरं का, कारण त्याला काय करायचं होतं. पर्याय ए गाडी बनवायची होती, पर्याय बी चाक बनवायचं होतं, पर्याय सी नाव बनवायची होती आणि पर्याय डी झोपडी बनवायची होती. चला, सगळ्यांना आत्ताच्याच ओळीमध्ये उत्तर आहे आणि आधीच्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर दडलेलं होतं. आता परत त्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवर, माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी निर्माण केली, कारण त्याला त्यापासून काय बनवायचं होतं. पर्याय ए गाडी बनवायची होती, पर्याय बी चाक बनवायचं होतं, पर्याय सी नाव बनवायची होती आणि पर्याय डी झोपडी बनवायची होती. काय बनवायचं होतं. चला, योग्य उत्तर यायला सुरुवात झाली पहा.
सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. श्रिया चौरे सी उत्तर देते. त्यांना नाव बनवायची होती त्या माणसाला. सावनी सी उत्तर देते. बघू कोणाचं उत्तर बरोबर येते आता. मला कोणाचंही उत्तर चुकावं अशी अपेक्षा नाही, कारण अगदी सोपा आणि सगळ्यांना येणारा प्रश्न. प्रशांत सी उत्तर देतोय. चला बाकीच्यांनी उत्तर टाईप करा. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आदित्य, साक्षी खाडे सी उत्तर देते. चला सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. सी उत्तर सर्वांचं झालेलं आहे. कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी निर्माण केली, कारण त्याला त्यापासून योग्य उत्तर सी नाव बनवायची होती. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्या प्रश्नाचा होता, पुढीलपैकी कोणती घटना प्रथम घडली? पुढीलपैकी कोणती घटना प्रथम घडली? चला पर्याय ए, माणसाने प्राण्यांना माणसाळले. पर्याय बी, माणसाने चक्राचा शोध लावला. पर्याय सी, माणसाने गाडी बनवली. आणि पर्याय डी, माणसाने नाव बनवली. पहा सर्वप्रथम काय झालं असावं. उत्तरामध्ये याचं ओळ आहे. तुम्हाला प्रथम शब्द जरी सापडला कुठं तरी त्याच्या आजूबाजूलाच तुम्हाला त्याचं उत्तर दडलेलं भेटेल. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत ए उत्तर देतोय. श्रावणी ए उत्तर देते. चला बाकीचे उत्तर टाका. प्रश्न 14, पुढीलपैकी कोणती घटना प्रथम घडली असावी? योग्य उत्तर टाईप करा. पर्याय ए, माणसाने प्राण्यांना माणसाळले. पर्याय बी, माणसाने चक्राचा शोध लावला. पर्याय सी, माणसाने गाडी बनवली. माणसाने नाव बनवली. सगळ्यांनी उत्तर टाईप करा. श्रेया चौरे बी उत्तर देते. माणसाने चक्राचा शोध लावला. कन्फ्युज व्हायला लागला तुम्ही. चला बाकीच्याला उत्तर शोधणं मिळालं वाटतं. साक्षी खाडे बी उत्तर देते. चक्राचा शोध लावला. ओळ क्रमांक 5 वाचा. आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळायला शिकला असावा. आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळायला शिकला असावा असं उल्लेख आहे. गाडीच्या शोधाच्या आधी त्यांनी प्राणी सांभाळायला शिकला होता. कुत्रा, गाय, बैल, शेळी, गाय यांच्यापासून तो दूध मिळवायचा. कुत्र्यांचा उपयोग तो शिकार करण्यासाठी करत होता. आणि बैलांचा उपयोग, रेड्यांचा उपयोग शेती करण्यासाठी आधी मानव करत होता. 5व्या ओळीमध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. तरी तुम्हाला ते उत्तर शोधण्यास खूप वेळ गेला आज. साक्षी खाडे ए उत्तर देते. चला ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी परत ती ओळ वाचा, उतारा वाचा आणि टेस्ट सोडवा. टेस्ट सोडवताना तुमचं उत्तर चुकणार नाही अशी अपेक्षा. श्रेया ए उत्तर देते. ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला या उत्तरावरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 5, उत्तरातील मुख्य कल्पना पुढीलपैकी कशाने सर्वाधिक चांगली व्यक्ती होते? उत्तरातील मुख्य कल्पना पुढीलपैकी कशाने सर्वाधिक चांगली व्यक्ती होते? पर्याय, माणूस खूप काळापासून प्राण्यांना माणसाळवत आला आहे. पर्याय बी, माणसाने वाहतुकीच्या विविध साधने वापरली आहेत. पर्याय सी, माणसाने विविध प्रकारची नावा बनवल्या आहेत. आणि पर्याय डी, माणूस नेहमीच जलवाहतुकीच्या साधनांचा शोधात राहिला आहे.
योग्य उत्तर टाका. प्रशांत बी उत्तर देते. माणसाने वाहतुकीचे विविध साधन वापरले आहेत. चला बाकीचे उत्तर टाका. श्रावणी बी उत्तर देते. चला आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, आदित्य, भागवत उत्तर टाका. चला सगळ्यांनी उत्तर टाका. नुसत्या लाईव्ह तासिकेला राहून उपयोग होत नाही. आपला सहभाग नोंदवा विद्यार्थी मित्रांनो. चला प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली असावी. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण उतारा पूर्ण करतोय. अद्याप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप बरोबरच खाली व्हॉट्सअपच्या खाली चॅनलच्या लिंक आहे, त्याला फॉलो करा. तुम्हाला तिथे टेस्ट उपलब्ध होतील. सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी झालात, चांगला प्रतिसाद नोंदवला, त्याच्याबद्दल तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी, आज आपण इथं उतारा क्रमांक 76 पूर्ण केला आहे. तुमचा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. श्रेया सर्वांचं अभिनंदन. खूप आणि बाय. मला गुड बाय. तुम्हीच मला बाय करताय. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. तुमचा चांगला प्रतिसाद असाच राहू द्या. आपण पूर्ण अभ्यासक्रम या युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. चला थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या तासिकेमध्ये, लाईव्ह तासिकेमध्ये. तोपर्यंत बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. गुड डे सर्वांना. शुभ दिन.